काहीतरी कॉन्क्रीट बोलून आलेलो आहे, सगळ्यांसमोर बोलू शकत नाहीये. त्यांच्यासाठी माझे पहिला लाख ना मी 11 लाख रुपये दिले. चला माझे 11 लाख रुपये मी डिक्लेअर करतो. सगळ्यांनी सांगा की त्यांनी येता क्षणी इथे 11 लाख रुपये देणगी दिलेली आहे, जी आज या कुटुंबाला खूप गरजेची आहे. 7C परिवार की वर्तमान स्थिति से वाकिफ सभी अपनी सहानुभूति देने पीड़ित परिवार के पास पहुंच रहे हैं. कल शाम तकरीबन 6 बजे के आसपास भूमिपुत्रों की आवाज बुलंद करने सभी छोटे बड़े दल के लोग पहुंचे. साथ ही आगरी सेना के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलाश पाटिल भी पहुंचे. हालांकि चर्चा के दौरान दोनों ही पक्षों में नोकझोंक भी हुई, लेकिन दोनों ही पक्षों का मकसद सिर्फ एक ही था कि पीड़ित परिवार की मदद कैसे की जाए. काहीतरी कॉन्क्रीट बोलून आलेलो आहे, सगळ्यांसमोर बोलू शकत नाहीये. ठीक आहे, तुमच्या लेवलवर ऐका ना, एकदम चांगलं केलं. काल माझ्या पुढे अख्खी फॅमिली होती, ताईंशी माझं बोलणं झालं पूर्ण फॅमिलीशी. तर ह्यांच्यासाठी जे पॉझिटिव्हली करता येईल ते आपण करू. आणि त्याप्रमाणे मी म्हणून म्हटलं शिवसेनेचे अध्यक्ष कुठे पोहोचलं बघतो आलं, तर त्यांनी बोललं ते चांगलं नाही. कसं आहे, झाली चुकी झाली, कोणाची झाली हा आता सेकंडरी पार्ट आहे. बरोबर, जे झालं चुकी झाली 100% चुकी झाली. कोणाची आमची लढाई ऐका, गुन्हा झाला. ऐका आपल्याला ह्याच्यात पॉलिटिक्स नाही करायचं. समाज म्हणून त्यांना मदत करायची, समाज म्हणून एक ठरवू आणि त्यांना मदत करू. त्यांचा त्यासाठीच आपण रविवारी ना संध्याकाळची इथे आपण एक मीटिंग घ्यावी. नाही, मला असं वाटतं ह्याच्या पुढे मी बोलतो, मीटिंग होऊन दे ना. जे कोण सगळ्यांना जे बोलायचं सगळ्यांना ओपनली बोलण्याचं नाही. एक मीटिंग म्हणजे एक संगता येईल त्याला. मग ह्यांना स्टेबिलिटी द्यायला आपल्याला काय करायला पाहिजे ते पहिलं करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी कशा प्रकारे बसायचं, कमिशनर बरोबर बसा, कारण रेग्युलाइज करून देऊ शकतो कमिशनर काही गोष्टी. तर त्यांना पण पहिला सेव्ह तर करा. जे 300 ऐका ना, मग 300-350 लोकांना आम्ही जेव्हा मदत करतो त्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढायचं, आम्ही पर्सनल कॉन्ट्रीब्युशन काढू. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढा आणि फॅमिलीला सेटल करा. पहिला माझे लाख रुपये मी आज इकडे डिक्लेअर करतो. सगळ्यांनी करा. ह्यांच्यासाठी लाख रुपये केले तर 300 लोकांचे 3 करोड झाले. उद्या त्यांचा रेसोर्ट उभा राहील की नाही. त्याच्यासाठी माझे पहिला लाख ना मी 11 लाख रुपये दिले. चला माझे 11 लाख रुपये मी डिक्लेअर करतो. सगळ्यांनी सांगा. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी येता क्षणी इथे 11 लाख रुपये देणगी दिलेली आहे, जी आज या कुटुंबाला खूप गरजेची आहे. तर त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा भेटलेलो, त्यांच्याविषयी खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. पण आज त्या माणसाने 11 लाख रुपये जे दिलेले आहेत त्याविषयी मी त्यांचं, कारण आतापर्यंत इथे सगळेजण बोलले, पण जी काही पैशाची सोंग काढता येत नाही आणि त्यांनी ते पैशाच्या रूपाने जी मदत केलेली आहे यासाठी आमचा कुठलाही वाद नाही. अजिबात आम्ही कंगाल आहोत. काका आमचे काका आहेत, पण त्यांचा पुतण्या कंगाल आहे. तर ते काही परिस्थिती बदलू शकत नाही. काकांना पैशाच्या रूपाने मदत करायची आहे आणि यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. काका मला बोलू द्या. आमचं म्हणणं असं आहे, या सगळ्या रिसॉर्टवाल्यांकडून, घराकडून आम्ही त्यांच्या सोबत फिरून आम्ही सुद्धा जोडी घेऊन जाऊ. ज्याला 1 रुपया द्यायची शक्यता असेल, ताकद असेल, त्याने 1 रुपया द्यावा. ज्याला लाख रुपये द्यायची ताकद असेल त्याने लाख रुपये द्यावेत. काका जरूर करावं. पण आम्ही आंदोलन करते आहोत, कारण ह्या संविधानाने आंदोलनाचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. आज सुद्धा कैलास पाटील यांची आम्ही अनेक आंदोलनं बघितलेली आहेत. आंदोलनातून चळवळीतून वर आलेले व्यक्ती आहेत ते. तर आमचं असं म्हणणं आहे की जे आमच्यावर ज्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने हा हल्ला केलेला आहे त्याचा सुद्धा कुठेतरी निषेध झाला पाहिजे. आणि काकांचं जे काका मी तुमच्या बाजूने बोलतो, माझं जरा ऐकून घ्या की आपल्याला एकत्र राहायची गरज आहे. बरोबर, जसं म्हणून आपले आमचे दादा आहेत आणि हे काका आहेत, हे भाऊ आहेत, हे नेते आहेत. यांच्यामध्ये ह्यांची भावना काय आहे की त्या कुटुंबाला मदत करायची आहे. असं असताना काकांना आर्थिक एक उभारी घेऊ द्या, आपण सगळे त्यांना मदत करू. काकांनी 11 लाख सुद्धा आमचे जे काही खिशे असतील ते झाडू, प्रत्येक घरोघर फिरू, रिसॉर्टवाल्यांकडे फिरू. मात्र हे करत असताना आंदोलनाची सुद्धा दबाव यंत्रणा आपल्याला वापरायला पाहिजे. आणि हे करत असताना या सगळ्यांच्या समन्वयाने या कुटुंबाला आपण न्याय मिळवून द्यावा. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीही राजकारण करायला आलेलं नाहीये. ऐका ना काका, मला बोलू द्या. आम्ही तुमचं म्हणणं ऐकलेलं आहे, मला बोलू द्या. आम्ही इथे आर्थिक मदतीच्या सुद्धा बाजूने आहोत, त्याच पद्धतीने तुम्ही आंदोलनाच्या सुद्धा बाजूने असलं पाहिजे. आंदोलन म्हणजे काय? आंदोलन म्हणजे आपण तिथे जाऊन किमान आपल्याला निषेध व्यक्त करायची, जो संविधानाने अधिकार दिलेला आहे की या वसईमध्ये दहशत मोडून काढलेली होती आपण कधी काळी, की दहशत अशाच पद्धतीने लोकशाही आंदोलनाने केलेली आहे. आंदोलनाने काहीच मिळत नसतं तर मग आज एवढी जी काही रिसॉर्ट आहेत, अनेक मोर्चे आंदोलनं झालेली आहेत,
तर मला असं वाटतं दादा काकांच्या मागणीला आणि त्यांच्या भूमिकेला आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवावं, समर्थन द्यावं आणि त्याचसोबत मिलिंद दादांनी जी भूमिका घेतलेली आहे की लोकशाही मार्गाने आंदोलनाची, त्याला सुद्धा टाळ्या वाजवा आणि समर्थन द्यावं. आणि प्रत्येकाने कोणाच्या कोंबड्याने आरवतंय हे महत्वाचं नाही, आरवलं पाहिजे हे महत्वाचं आहे. पहाट झाली पाहिजे, पहाट झाली पाहिजे. मित्र आपण परफेक्ट बोललात. मी काय म्हणालो, मी 11 लाख रुपये, तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही वेळ द्या. तुम्ही वेळ द्या ना. महत्व आहे. कॅल्क्युलेशन असं का बघता तुम्ही? दोन्ही बाजूनी कॅल्क्युलेशन. ज्यांना वेळ द्यायचं त्यांनी वेळ, ज्यांच्याकडे जे इंटेलिजंट आहे त्यांनी नॉलेज द्यावं. ताई आपण पण थांबा ना मित्र, ऐक ना, आपण पण त्या आंदोलनात होते. बघा, आंदोलन करायची तर मग शेवटपर्यंत करायची पण तयारी पाहिजे. अर्धवट नाही सोडायचं, अर्धवट नाही सोडायचं. आर्थिक महत्व म्हणूनच सांगतोय. तर ते जे सामाजिक पुनर्वसन आहे ते संघर्ष उभारल्याशिवाय आणि अन्यायाविरुद्ध लढल्याशिवाय ते सामाजिक पुनर्वसन अशक्य आहे. त्याला आर्थिक पुनर्वसनाची सुद्धा अत्यंत जोड आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग आता आपण स्वीकारू आणि याच्या पुढे त्या मार्गावरती कसं चालायचं याची पुढची चर्चा आपण करून टाकू. भाऊ आपण बोलला, बाइट नहीं दूंगा, जिस दिन इन लोग को घर पे ले आऊंगा उस दिन बाइट दूंगा आपको. सुना आपने, ये बड़ी बात रही कि अग्रिसेना की ओर से कैलाश पाटिल ने आर्थिक मदद के रूप में पहला हाथ आगे बढ़ाया और पीड़ित परिवार को 11 लाख की राशि देने का ऐलान किया. साथ ही उन्होंने ये भी बताया कि उनके पास कोई कॉन्क्रीट प्लान है जिसके तहत पीड़ित परिवार एक बार दोबारा उठ खड़ा हो सकता है. हालांकि इस प्लान पर ज्यादा चर्चा न करते हुए अग्रिसेना ने मीडिया से सिर्फ इतना ही कहा कि वो मीडिया से मुखातिब तब होंगे जब वो परिवार के उन परिजनों को रिहा करा लेंगे जो जेल में हैं. खैर सुनिए, इस पूरे मसले पर सभी ने कैलाश पाटिल के इस कदम को सराहनीय बताया. दुरुपयोग करून जी कारवाई करून त्यांचं ह्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याच्या विरोधात तमाम वसईकर एकत्र येऊन ह्या पुढे लढणार आहेत. हा विश्वास त्यांना आम्ही दिलेला आहे. आज कैलाश पाटील स्वतः इथे आले होते. त्यांनी काही आर्थिक भार त्यांचा सोसतो मी असं सांगितलंय. 11 लाख रुपयाची देणगी ते त्या कुटुंबाला देणार आहेत. त्यांचं विशेष अभिनंदन. आमच्या लढ्यामध्येही ते सहभागी आहेत. सर्व एकत्रित मिळून ह्या वसईकर भूमिपुत्रांचा जसा 2009च्या अगोदर हमारे गाव में हमार राज म्हणत एक जी आंदोलनाची लहर उठली होती, ती लहर पुन्हा वसईमध्ये निर्माण करण्यासाठी वसईचा प्रत्येक भूमिपुत्र आज सज्ज झालेला आहे. ते सामान्यांचं, भूमिपुत्रांचं जीवन उद्ध्वस्त करून केवळ काँक्रीटची जंगल उभा करण्याचे काही लोकांचे इरादे आहेत. त्यात सरकार सुद्धा शामिल है. इस विषय पर आपकी क्या राय है, हमें कमेंट कर जरूर बताएं.